हा आहे सह्याद्री। खूप प्रेमळ, खूप मायाळू, खूप सुंदर देखील आहे, पण तेवढाच पराक्रमी आणि तेवढाच इथल्या लोकांची काळजी घेणारा, वेळ पडली तर रक्षण देखील करणारा। आज मी अशाच एका सह्याद्रीतल्या डोंगरावरती आलो। एकेका काळी हा डोंगर होता, पण नंतर कालांतराने काळाच्या गरजेप्रमाणे या डोंगराला किल्ल्याचं स्वरूप देण्यात आलं। किल्ल्याचं स्वरूप देखील तेव्हाच देता येतं जेव्हा तो डोंगर त्या क्षमतेचा असेल। तर मित्रांनो, आज मी आलोय अवचितगडावर। अवचितगडाला छत्रपती शिवरायांचा इतिहास देखील लाभलेला आहे, तो आपण या व्लॉगमध्ये पाहूया। मी प्रथमेश माने, सह्याद्रीतला एक ट्रेकर महाराष्ट्रातून। जर का आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा। अजून भन्नाट असे माझे अनुभव आपल्याला पाहायला मिळतील। नेहमीप्रमाणे आज देखील मी प्रवास लवकर सुरू केलेला। अवचितगडाचे अंतर मुंबईपासून जवळपास 111 किलोमीटर तर पुण्यापासून जवळपास 140 किलोमीटर आहे। तासांमध्ये बघायला गेलं तर जवळपास 3-3.5 तास आपल्याला इथे पोचायला लागतात, मुंबई असो किंवा पुणे। जो मार्ग मी निवडलेला तो होता मुंबईपासून पनवेल, पनवेलवरून रोहा आणि रोहानंतर नागोठणे रोहा मार्गाने मी अवचितगडाच्या पायथ्याशी असलेल्या मेढा गावात पोचलो। होय, अवचितगडाच्या पायथ्याला मेढा नावाचं गाव आहे। या ड्रोन फुटेजमध्ये आपल्याला मेढागाव दिसत असेल। मेढागाव संपल्यावर एक विहीर लागते आणि त्यानंतर सुरू होतो जंगलातून प्रवास। मी माझी गाडी ह्या विहिरीजवळ पार्क करून ट्रेकची सुरुवात विजय बरोबर केली। विजय एक असा मित्र आहे जो कुठल्याही ट्रेकला कधीच नाही बोलत नाही आणि तो ट्रेक ऑर्गनायझर देखील आहे। त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केले। जवळपास अर्ध्या तासाचा ट्रेक करून आल्यावर एक वरती पठार दिसले। या पठारावरून अवचितगडाचे बुरुज दिसत होते व डोंगराळ भाग देखील। समोरून आलेल्या ह्या पायवाटेने आम्ही वरती आलेलो। आता उजवीकडे वळून वर गडाकडे जाणार होतो। जवळपास 40-45 मिनिटातच आम्ही एका जागेकडे पोहोचलो। या जागेत बरेचसे विरगळी नजरेस पडले। विरगळचा अर्थ तर मी मानगडच्या व्लॉगमध्ये आपल्याला सर्वांना सांगितलाच होता, परंतु थोडक्यात परत सांगतो। इथे झालेल्या जुन्या लढाया व त्या लढायांमध्ये वीरगती प्राप्त झालेले आपले पूर्वज यांच्या आठवणींमध्ये हे विरगळी निर्माण केल्या जातात। अशीच एखादी लढाई इथे झालेली असणार आणि त्याचमुळे इथे आपल्याला विरगळी पाहायला मिळतात। विरगळींपासून वरती येताच घनदाट जंगलातून आपल्याला वरचा भाग दिसून येतो। विरगळींपासून वरती आल्यावर 15 ते 20 मिनिटातच आपण महादरवाजाकडे पोहोचतो। महादरवाजापर्यंत येण्यापूर्वी आपल्याला पायऱ्यांच्या आजूबाजूला बरेचसे दगड, तटबंदी पडलेली दिसून आली आणि वरती येताच महादरवाजाचे अवशेष सुद्धा दिसले। महादरवाजाला इथे आपल्याला 2 बुरुज नजरेस पडतात। पहिला आहे तो हा, ज्या मार्गाने वरती आलो तिथे इथलीच तटबंदी पडलेली दिसून आली। समोर दुसरा बुरुज दिसून येतो, तो देखील प्रचंड असणार, कारण बाजूची भिंत ही जवळपास 8 ते 10 फुटाची आहे। इथे आपल्याला किल्ल्याची पहिली पायरी दिसली आणि समोर दिसतात ते 2 बुरुज। ही होती ती पायवाट जिथून मी वरती आलो व आतमध्ये आलो आणि ही बाजू आहे ती पूर्णपणे पडलेली तटबंदीची बाजू आहे आणि आता फक्त उरलेले दिसतात ते दगड। पायवाटेने वर आल्यावर 2 बुरुजांमध्ये एक ही दरवाजाची बाजू दिसते। या दरवाजाच्या डाव्या बाजूस आपल्याला महादरवाजा दिसून येतो। हे ते 2 बुरुज व ही ती तटबंदी जी खूप मोठी प्रशस्त असून त्याची उंची आपल्याला समजून येते आणि त्याच उंचीचे असणार ते हे बुरुज। या दोन्ही मोठ्या बुरुजांच्या आतमध्ये दडलेला आहे तो आहे हा महादरवाजा।
खूप प्रशस्त आणि प्रचंड असा हा दरवाजा आपले स्वागत करतो. इतिहासाची ही साक्ष देणारी वास्तू यास नमन करून मी आतमध्ये गेलो. आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाची ही साक्ष देणारी वास्तू आहे. म्हणून ह्या उंबऱ्याचे दर्शन घेऊन मी पाय ठेवला किल्ल्याच्या आतमध्ये. हा आहे महादरवाजाचा ड्रोन फुटेज. किल्ला जवळपास 7 ते 8 एकरमध्ये पसरलेला आहे. आतमध्ये येताच प्रशस्त अशा पायऱ्या व तटबंदी दिसून येते. पण तटबंदीची दुरवस्था देखील आपल्या लक्षात येते. आतमध्ये येताच आपल्याला कडीची जागा दिसून येते, जिथे एकेका काळी मोठासा लाकडी ओंडका सरकवला जात असे आणि दरवाजा बंद केला जात असे. वरती आपल्याला शरभाचे शिल्प देखील दिसून येते. शरभ हा पराक्रमाचा अवतार. जसे आधीच्या व्लॉगमध्ये मी सांगितलेले, हा शिवाचा अवतार असून नरसिंह अवताराला रोखण्यासाठी शरभाने जन्म घेतलेला. या शरभ शिल्पाच्या हातापायाखाली आपल्याला हत्ती कोरलेले दिसतात. याचाच अर्थ मराठ्यांनी दाबलेल्या 4 पातशाह्या, कुतुबशाह, निजाम, आदिलशाह व मुघल. महादरवाजाच्या जवळ जेवढी तटबंदी दिसून येते त्याच्यावरनं आपण एवढं समजू शकतो की प्रचंड अशी तटबंदी इथे असणार. पण आज तिचे राहिलेले फक्त अवशेषच नजरेस पडतात. कोकणावरती लक्ष ठेवण्यासाठी अवचितगडाचे निर्माण शिलाहार राजांनी केले. शिलाहार राजानंतर या किल्ल्यावर राज्य आले ते अहमदनगरच्या निजामाचे. त्यानंतर काही रेकॉर्ड्समध्ये असं दिसून आलं की हा किल्ला शिवरायांनी आदिलशाहकडून 1658 मध्ये जिंकून घेतल्यावर या किल्ल्यावर शिवरायांनी काही नवीन बांधकामे केली व डागडुजी देखील केली. वरती आल्यावर मला ती तोफ बघायला भेटली, ज्यामध्ये आज देखील एक तोफेचा गोळा अडकून बसलेला आहे. या तोफेला आज तोफगाडा बसवण्यात आलेला आहे व ज्या दिवशी मी आलो त्याच दिवशी त्याचे उद्घाटन देखील होते. या तोफेच्या बाजूलाच आपल्याला एक चौथरा दिसून येतो. हा प्रशस्त असा चौथरा जवळपास 3000 ते 4000 स्क्वेअर फुटाचा असणार. एक मोठा वाडा इथे नक्कीच असणार. या वाड्याच्या चौथऱ्यांवर मला काही दगड दिसले, ज्यात छिद्र होते. हे दगड या वाड्याच्या पिलर्सना सपोर्ट देण्याचे काम करत असणार. असे बरेच दगड इथे मला दृष्टीस पडले. काही चौथऱ्यावर तर काही वाड्याच्या मध्यभागी दिसून आले, जमिनीत गाडलेले. वाड्याच्या मध्यभागी होते याचा अर्थ या वाड्याला 2 भाग असणार, एक बाहेरची बाजू तर एक आतील बाजू. या चौथऱ्याची जागा महादरवाजापासून जवळ आहे, याचाच अर्थ इथे कार्यालय असणार, जे इथल्या किल्लेदाराचे किंवा इथे असणाऱ्या मोठ्या मंडळींचे असणार. वाड्यापासून समोर येताच आपल्याला काही पायऱ्या नजरेस पडतात. या पायऱ्यांच्या जवळ तटबंदी दिसून येते. आज ती ढासळलेली दिसते. इथे बरीचशी तटबंदी ढासळलेली दिसून येते. आत आल्यावर ही तटबंदी खूप रुंद असून भक्कम देखील आहे हे दिसून येते. ही तटबंदी आतल्या बाजूस ढासळलेली दिसते, तर समोरची तटबंदी बाहेरच्या बाजूस पडलेली दिसून येते. या तटबंदीच्या आतमध्ये आल्यावर आपल्याला 12 तलाव दिसून येतो. या तलावाला 12 बाजू असल्यामुळे याला 12 म्हणतात. हा सर्वात मोठा तलाव असून अजून काही पाण्याच्या टाक्या सुद्धा नजरेस पडतात. हा प्रशस्त असा तलाव या किल्ल्याचा प्रमुख स्रोत असणार. 12 तलावापासून आतमध्ये येताच आपल्याला एक शिवमंदिर नजरेस पडते. समोर असलेला नंदी, आतमध्ये असलेले शिवलिंग व बाहेरील बाजूस गणपतीची मूर्ती आणि पिंगलसाई देवीची मूर्ती देखील दिसून येते. इथे असलेला हा शिलालेख या किल्ल्यावर झालेल्या कामाबद्दल सांगतो.
शिवलिंगाचे व गणपतीचे दर्शन घेऊन मी मंदिराच्या पाठच्या बाजूस उताराकडे आलो. हा उतार उतरून आल्यावर मला दिसले ते इथे असलेले पाण्याचे टाके. 12 तलावानंतर इथे मला दिसल्या मोठ्या पाण्याच्या टाक्या. ह्या ड्रोन फुटेजमध्ये आपल्याला ही तटबंदी नीट दिसून येते व त्या तटबंदीच्या आतमध्ये आपल्याला 12 तलाव, वाड्याचे चौथरे व पाण्याच्या टाक्या यासुद्धा दिसून येतात. पाण्याच्या टाक्यांच्या जवळ एक चौथरा दिसला. कशासाठी बांधला असेल ते काही ठाऊक नाही, पण मावळ्यांना बसायला जागा केलेली असणार, कारण खोलीची जागा खूप छोटी आहे. या खोलीच्या जवळ आपल्याला एक समाधी दिसून येते. असं म्हणतात ही बाजी पासलकरांची समाधी, ज्याच्याबद्दल मला शंका देखील आहे, कारण बाजींची लढाई इथे झालेली असा कुठे इतिहासात नोंद नाही. या टाक्यांच्या जवळ पिंगलजाई देवीसारखे अजून एका देवीची मूर्ती दिसली. आता आपण ह्या तटबंदीच्या बाहेरील बाजू पाहायला जाऊया. ही तटबंदी महादरवाजाच्या दरवाजासारखीच दिसून येते. ह्या तटबंदीचे निर्माण महादरवाजाबरोबरच झालेले दिसून येते. इथे पण दरवाजाला कडी लावण्यासाठी आपल्याला ओंडके सरकवायला जागा दिसून येते. या तटबंदीच्या जवळ आपल्याला काही पायऱ्या नजरेस पडतात, ज्यावरती तटबंदीकडे जातात. या तटबंदीपासून बाहेर आल्यावर आपल्याला किल्ल्याचा शेवटचा भाग दिसून येतो. पण ही जागा पण खूप एक्साइटिंग आहे. का ते मी आता सांगतो. आम्ही पुढे चालून जाताच आम्हाला लाकडी पूल दिसून आला. या किल्ल्याला सह्याद्रीपासून वेगळे करण्यासाठी हा गड निर्माण करताना इथे खंदक खोदले, कारण तिकडून येणारा गनीम इथे रोखला पाहिजे, तेव्हाच हा अवचित गड राखता येईल. आणि त्यामुळे इथे मोठा खंदक खोदला. या खंदकाची लांबी व रुंदी प्रशस्त आहे. कोणालाही सहजरित्या खालती जाता पण येणार नाही व खालून वरती पण येता येणार नाही. आणि त्यामुळेच आता आपल्याला इथे लाकडी पूल दिसून येतो. ह्या 2 डोंगरांना एकमेकांपासून वेगळे करण्यासाठी दारुगोळा लावून किंवा खोदकाम करून इथे खंदक खोदलेले दिसून येते, कारण दुसऱ्या बाजूनी येणारा गनीम कुठेतरी रोखला पाहिजे आणि त्यासाठी ही जागा. त्या खंदकापासून वरती आल्यावर परत आम्ही ह्या मोठ्या प्रशस्त अशा तटबंदीकडे पोचलो, जिथे आता विजय उभा आहे. ही जवळपास 12 ते 15 फुटाची भिंत असून तटबंदी खूपच मोठी असून गडाचे रक्षण खूप नीट होईल याची शाश्वती देते. तटबंदीच्या आत येताच इथे बराचसा मातीचा ढिगारा दिसून आला. खोदला तर ॲक्च्युअल लेवल समजून येईल. आता आपण वरती जाऊया, जिथे काही पायऱ्या दिसून आलेल्या मगाशी. वरती जाताच मला सर्वप्रथम एक तोफ दिसली. ही तोफ कदाचित इथे नसून वरच्या बुरुजाकडे असणार, पण आज इथे तिला सन्मानाने ठेवलेली दिसून आली. ह्या तोफेच्या बाजूलाच आपल्याला पायऱ्या नजरेस पडतात. पायऱ्यावरती चढून आल्यावर मला काही नवीन मित्र भेटले. कुठून आलाय? मुंबई का? मुंबईतून कुठून? वरती आल्यावर समोर दिसणारा डोंगर दिसून आला. त्याला अवचित गडापासून खंदक खोदून वेगळे केलेले. बुरुजावरून आपल्याला कुंडलिका नदी दिसून येते, ज्यासाठी हा गड बांधला. आता जिथे मी उभा आहे त्या बुरुजाची अवस्था खूप वाईट आहे. हा गोलाकार असलेला बुरुज शेवटचे श्वास घेत आहे. बरीचशी तटबंदी या बुरुजाची ढासळलेली दिसून येते. समोरच्या असलेल्या उतारावर ह्याचे दगड पडलेले दिसले. हे आज असलेले बुरुज पाहून घ्या, कदाचित उद्या तुम्हाला पाहायला मिळणार नाही. खाली उतरून आल्यावर मी परत त्याच तटबंदीकडे आलो, जिथे मगाशी आपल्याला पाण्याच्या टाक्या दिसलेल्या. या रुंद अशा तटबंद्या आपल्याला बराचसा इतिहास सांगत आहेत, पण ते देखील किती दिवस सांगणार.
या तटबंदीमध्ये एक लपलेली छोटीशी विहीर देखील दिसून आली. ही आहे त्या तटबंदीची बाहेरील बाजू. या तटबंदीच्या बाहेर आल्यावर एक भली मोठी तोफ माझ्या दृष्टीस पडली. आज सर्व निकामी केलेल्या ह्या तोफा गडाची शोभा वाढवतात. तटबंदीच्या बाहेर आल्यावर एक पाण्याची टाकी दिसून आली. पाणी नसल्यामुळे त्यातील पायऱ्या स्पष्टपणे दिसत होते. जवळच एक असा खळगा दिसला जो माझ्या मते जुनी चोरवाट असू शकते. महादरवाजाच्या समोरच असलेला हा उत्तरेकडील बुरुज व यावर असलेली तोफ आता आपण पाहूया. पुढे येताच उत्तरेकडील बुरुज दिसून आला. या बुरुजावर असलेली तोफ आज देखील या परिसराकडे आपलं लक्ष रोखून आहे. हा एक्झॅक्टली अवचितगडाच्या वरून घेतलेला ड्रोन फुटेज आहे. यामध्ये आपल्याला इथला जवळपासचा परिसर नीट दिसून येतो. असं म्हणतात, जर का वातावरण स्वच्छ असेल तर तळगड, तेलबैला, सरसगड, घनगड, सुधागड आणि रायगड देखील दिसून येतो. समोर मला दिसून आली ती कुंडलिका नदी. या कुंडलिका नदीच्या मार्गाने होणारा व्यापार यावर लक्ष ठेवण्यासाठी देखील या किल्ल्याची मदत झाली आणि ह्या दृष्टीनेच शिलाहार राजांनी हा किल्ला निर्माण केला व त्यानंतर शिवरायांनी राखला. कुंडलिका नदीच्या जवळ असलेला सावळ्या घाट त्यावेळीस प्रसिद्ध घाट होता. या किल्ल्याचा आकार जो आहे तो निमुळता आहे दोन्ही बाजूला आणि जेवढा परिसर आहे त्यातला जवळपास 80% भाग तटबंदींनी बांधून काढलेला आहे. या ड्रोन फुटेजमध्ये कुठे कुठे आपल्याला चौथरे दिसून आले असतील व उत्तरेच्या बाजूस एक मोठा बुरुज दिसून येतो. कारण या किल्ल्याचा आकार निमुळता असल्यामुळे यावर मोठे 2 बुरुज दिसून येतात. एक उत्तरेकडे तर एक दक्षिणेकडे आणि पूर्वेच्या बाजूला महादरवाजा. हा आहे उत्तरेकडील बाजूस असलेला बुरुज ज्यावर आज आपल्याला भगवा फडकताना दिसतो. या बुरुजावरून मला दिसले ते मेढा गाव. त्या गावातूनच मी हा ट्रेक सुरू केलेला व गाव संपल्यावर जे घनदाट जंगल मला दिसत होतं ते आत्ता मी वरून पाहत होतो. परत महादरवाजाकडे निघाल्यावर मला अजून एक नवीन चौथऱ्याचे अवशेष दिसून आले. हा चौथरा देखील प्रशस्त होता. बरीच घरं या किल्ल्यावर त्या काळी नक्कीच असणार, घरं म्हणा किंवा कचेऱ्या, पण चौथरे तर भरपूरच आहेत व प्रशस्त देखील आहेत. या भिंतींचे दगड पूर्णपणे ढासळून या चौथऱ्यांवरती पडलेले दिसतात. हा आहे तो चौथरा जिथे मी आत्ता आलेलो. समोर दिसणाऱ्या पायऱ्या मला आतमध्ये घेऊन आल्या. आतमध्ये आल्यावर अजून नवीन पायऱ्या दिसल्या व जो चौथरा होता तो खूप प्रशस्त दिसून आला. या चौथऱ्यांच्या आकारांवरनं व बरेचसे चौथरे असल्यामुळे हा गड महत्त्वाचा नक्कीच असणार. इथल्या परगण्यावर चांगला वचक या किल्ल्याचा असणार. समोर अजून काही तटबंदीला चिटकून असलेल्या पायऱ्या नजरेस पडल्या. ह्या पायऱ्या आपल्याला महादरवाजाच्या बुरुजांकडे घेऊन जातात. हा होता तो मगाचचा चौथरा ज्यातून मी आतमध्ये गेलो व प्रशस्त असा चौथरा मला पाहायला मिळाला. महादरवाजाच्या जवळ मला 2 दगडात कोरलेली भांडी दिसली. यामध्ये उकळलेलं शिसं किंवा लोखंड ओतलं जात असणार. गडावरती असलेल्या बांधकामांची डागडुजी करायला किंवा तोफांसाठी याचा वापर होत असणार. आता आपण मार्गस्थ होऊया मेढा गावाकडे. संपूर्णपणे हा गड आता बघून झालेला होता, त्यामुळे आता आपण मार्गस्थ होऊया मेढा गावाकडे. ज्या महादरवाजाने आपण आतमध्ये आलेलो त्या महादरवाजानेच आता आपण खाली उतरूया. एक सुंदर आणि प्रशस्त अशा महादरवाजाची आठवण मी घेऊन चाललो. हा गायमुखी प्रशस्त असा दरवाजा आतमधून प्रशस्त दिसतो, पण बाहेरील बाजूस जेव्हा आपण बाहेर पडतो त्यावेळेस बुरुजांमध्ये खूप छोटीशी जागा दिसून येते. खाली उतरताना वीरघळींजवळ शिवशंभू प्रतिष्ठान रोह्याचे नवीन मित्र भेटले जे या किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कार्यरत असतात. हे दोघेही एक सूचना फलक या किल्ल्यावरती घेऊन आलेले. त्यांचे आभार मानले, कारण छत्रपतींच्या या गडकिल्ल्यांची काळजी अशाच संघटना घेत असतात. संवर्धनाचं काम असो किंवा डागडुजीचे काम असो, असल्या संस्था नेहमी कार्यरत असतात.
गड उतार झाल्यावर ग्रामपंचायत जवळ एक तोफगाडा दिसला व त्यावर असलेली तोफगाड्यामुळे अजूनच सुंदर दिसून येत होती. तर मित्रांनो, हा व्लॉग होता एवढाच. अवचितगडानंतर मी गेलो तळगडावर. खूप छोटे असे हे किल्ले एकेका काळी महत्त्वाचं कार्य करत होते स्वराज्यासाठी. तर भेटूया तळगडाच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत नेहमीप्रमाणे जय भवानी, जय शिवराय.